आमदार सुभाष देशमुख यांनी इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये अडकलेल्या सोलापूरकरांशी थेट दूरध्वनीवर संपर्क साधत त्यांना धीर दिला असून प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे। आमदार सुभाष देशमुख यांनी इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये अडकलेल्या सोलापूरकरांशी थेट दूरध्वनीवर संपर्क साधत त्यांना धीर दिला असून प्रशासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे। मध्य पूर्वेत वाढलेल्या इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रवास आणि विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे। या परिस्थितीत कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी गेलेले काही सोलापूरकर दुबई येथे अडकून पडले आहेत। उड्डाणे उशिरा होणे, रद्द होणे आणि सुरक्षेच्या कारणास्तव निर्बंध वाढवणे यामुळे त्यांची चिंता वाढली होती। परिस्थितीची माहिती मिळताच आमदार सुभाष देशमुख यांनी संबंधित नागरिकांशी फोनवरून संपर्क साधला। घाबरू नका, प्रशासन तुमच्या पाठीशी आहे असा संदेश देत त्यांनी त्यांच्या सुरक्षिततेबाबत चौकशी केली। आवश्यक कागदपत्रे, निवास व परतीच्या प्रवासाबाबत येणाऱ्या अडचणी जाणून घेत तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले। आमदार देशमुख यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून दुबईत अडकलेल्या नागरिकांची यादी तयार ठेवणे, त्यांच्या कुटुंबियांशी समन्वय साधणे आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क ठेवणे अशा सूचनाही दिल्या। गरज पडल्यास राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विशेष मदत उभी करण्याबाबतही त्यांनी चर्चा केली। नमस्कार, काय दुबईत काय अडचण काय? हो हो हो, काल तुमचा मेसेज मिळाला होता, मी जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलंय, पण मी परत तिथे आपलं दुबईच्या शासनामध्ये आपला एक बेळगावचा मराठी माणूस आहे व्यंकटराव पाटील म्हणून, त्यांनाही काल फोन केला होता, तुमचं सगळं सांगितलं। त्यांनी म्हणले अजून इथं काय तसं घाबरण्यासारखं नाही, फक्त आहे त्या ठिकाणी राहायला सांगा, बाहेर फिरू देऊ नका जास्ती, पण आम्ही काळजी घेतोय त्याची सगळ्यांचीच, पण कुठे जाऊ नका म्हणून एवढं सांगितलंय। इथं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय, राजदूताकडून काही निरोप असेल, काही व्यवस्था झाली तर तुम्हाला तात्काळ कळवतो ह्या नंबरवरती। तुमचे 2 नंबर द्या, जिल्हाधिकारी महोदयांना मी देतो ते नंबर। जर राज्य आपलं केंद्र सरकारने सोय केली तर म्हणजे लगेच तुम्हाला फोन करून तिथं विमानतळावर येता येतं, बाकी काही नाही। आणि काय असेल तर शेखरकडे सांगा, माझ्या संपर्कात राहू आपण। काळजी घ्या, लई फिरू नका माझ्या। ओके, धन्यवाद। दुबईत अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांनी आमदारांच्या पुढाकाराचे स्वागत केले आहे। किमान आमदारांनी संपर्क साधून दिलासा दिला, हीच मोठी गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया काही नातेवाईकांनी दिली। प्रशासनाकडून पुढील हालचाली सुरू असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे।